मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. दादरमध्ये रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. आता हीच गर्दी रोखण्यासाठी रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व पादचारी पुलांना जोडणारा एक मोठा एलिव्हेटेड डेक बांधण्याचा निर्णय घेतलाय. दादर रेल्वे स्थानकावरून दररोज 2 ते 3 लाख प्रवासी प्रवास करत असतात, कामासाठी मुंबईला येत असतात, प्रवास करत असतात. आता स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्ममधील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि पश्चिम रेल्वेने सर्व पादचारी पुलांना जोडणारा एक मोठा एलिव्हेटेड डेक बांधण्याचा निर्णय घेतलाय. येथे एक मोठा एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या बांधकामादरम्यान कोणत्याही प्रवाशाची मोठी गैरसोय होणार नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा पूर्ण प्रकल्प जो आहे तो 2 टप्प्यामध्ये पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्लॅटफॉर्म 1, 2 आणि 3 वरील एक मोठा एलिव्हेटेड डेक बांधला जाईल आणि हा डेक स्टेशनच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या 2 ओव्हरब्रिजला जोडेल. त्यामुळे या विभागामध्ये 4 जिने, 4 स्वयंचलित जिने आणि 2 लिफ्ट बसवण्यात येतील. या डेकमुळे प्लॅटफॉर्मवरून ये जा करणाऱ्या गर्दीसाठी चांगली दिशा आणि चांगली जागा सुद्धा मिळेल. त्यामुळे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर अतिरिक्त 15 मीटरचा डेक बांधला जातोय. त्यामुळे या विभागामध्ये 2 जिने आणि 2 इस्केलेटर तसेच एक लिफ्ट देखील बसवण्यात येईल, ज्यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही आणि त्यांचा प्रवास देखील सोपा होईल. एलिव्हेटेड डेक पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी स्थानकावरील प्रवास सुद्धा सोपा होईल. त्यामुळे हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सोपा होण्यास मदत होईल.